ठेवलं होतं तेव्हा माझ्याच कलेक्शनमधली मग मी ही साडी काढली होती. मला खूप म्हणजे खूप आवडली होती म्हणून, आणि खूप छान आहे ही पण साडी मी काढून ठेवली आहे अजून, म्हणजे माझ्याच कलेक्शनमधली आहे ही. सो ही मला घालायची आहे. हॅलो, हाय, नमस्कार. मी पूनम अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा ब्लॉग कोणता आहे. हो, साडी घालता येऊ अगर न येऊ, पण प्रत्येक महिलेला ही साडी आवडतच असते. सो माझं पण तसंच आहे. मला ना अजिबात लग्नानंतर कित्येक वर्ष, म्हणजे 2-3 वर्ष तर अजिबात व्यवस्थित साडी घालता पण येत नव्हती. पण माझ्याकडे साड्या भरपूर होत्या. मला एक आवड म्हणून जी आहे ती मी घ्यायचीच. सो मी एवढी तुम्हाला ब्लॉगमध्ये ना साडी घालताना खूप कमी दिसत असेल, पण माझ्याकडे साड्या भरपूर आहेत. सो त्यामधलंच काही कलेक्शन आहे जी की मी तुमच्यासोबत शेअर करू म्हटलं. बरेच दिवसापासून माझ्या ना असं सारखा विचार होतं की चला आपलं साड्यांचं कलेक्शन जे आहे ते शेअर करू, पण परत वैताग येतो एवढ्या सगळ्या साड्या काढायच्या परत ठेवायच्या, नको वाटायचं. सो आता पावसाळा येतोय आणि पावसाळ्याच्या अगोदर आपण जे आहे ती कपड्यांची पुरेपूर काळजी घेतो, कारण मग पावसाळ्यात ना कपड्यांना चिकट वगैरे वास वगैरे येतो. सो त्यामुळे जे आहे ते अगोदर मी व्यवस्थित सगळ्या साड्यांच्या फोल्ड वगैरे करून ठेवत राहते. सो मला तेही करायचं होतं. आता वटपौर्णिमा पण जवळ आहे, त्याच्यासाठी पण साडी बाहेर काढून ठेवायचीच होती. तर म्हटलं चला त्यासोबत तुमच्यासोबत ना सो सगळ्या साड्या पण शेअर करू. इथं मी माझ्या सगळ्या साड्या आहेत, सो त्या सगळ्या काढून ठेवलेल्या आहेत. सो एक एक करून शेअर करते. सो व्हिडिओ शेअर पण नक्की बघा. व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चला मग बघू. सो चला, मला असं वाटतंय ना साड्या भरपूर आहेत आणि ब्लॉग खूप मोठं आहे. बघू कसं काय शूट करता येतं, नाही तर मग 2 पार्टमध्ये जे आहे ती मी शेअर करते. सो इथे मी सगळ्या साड्या काढून ठेवलेल्या आहेत. सो ही पहिली साडी आहे माझी, नारायणपेठ आहे, जी की मी एकदाच घातलेली आहे लास्टच्या दिवाळीमध्ये. ही पण खूप छान आहे साडी, खूप मस्त वगैरे बसते वगैरे. आणि आता तुम्ही बघितलाच असेल की बऱ्यापैकी नारायणपेठचे प्रकार आलेले आहेत. आणि जेव्हा स्टार्टिंगला चाललेली होती तेव्हा मग मीही घेतली होती. साधारण ही साडी मला 820ला वगैरे पडली होती, पण त्या मनाने खूप छान आहे. आता पूर्ण ओपन करत नाही मी. आणि त्याच्यावरचा हा इथं ब्लाऊज आहे, असं सिंपल आणि थोडंसं वेगळ्यामध्ये असा शिवलेला होता मी, जो की ब्लाऊज शिवायच्या अगोदर घातली होती साडी आणि ब्लाऊज शिवल्यावर अजून एकदाही घातलेलं नाही आहे. सो ही फर्स्ट साडी आहे. त्याच्यानंतर विहानच्या बड्डेसाठी म्हणून मग मी ही साडी घेतली होती. ही पार्टीवेअर साडी आहे. ही पण खूप छान आहे. असं पार्टीवेअरमध्ये वगैरे घातली ना की खूप छान वाटते. साधारण ही मी साडी 1400ला घेतलेली विहानच्या खास बड्डेसाठी म्हणून, पण इन टायमाला माझा प्लॅन चेंज झाला आणि जे आहे 1 पीस टाईप मग मी घातलं होतं. ही पण साडी पार्टीवेअरमध्ये खूप मस्त वाटते. सो ह्याचा पण ब्लाऊज मी अजून शिवलेलाच नाही आहे. शिवलेस ब्लाऊज घातला होता, पण ते काय होतं गावी वगैरे गेलं की आपण एवढे कम्फर्टेबल नसतो शिवलेस घालण्यासाठी, त्यामुळे ते शक्यतो मी इथं ही पण एकदाच घातलेली आहे साडी. ही पण खूप छान आहे साडी. आता मी पूर्ण तुम्हाला खोलून नाही दाखवत, पण खूप मस्त आहे. सो त्याच्यानंतर माझ्या लग्नात मधली साडी दाखवते मी. ही पण थोडी वर्कवाली वगैरे अशी आहे. ही साधारण तेव्हा 3000च्या आसपासला मी ही साडी घेतली होती लग्नाच्या टायमिंगला. ही पण खूप छान आहे. पूर्ण असं भरलेली साडी आहे. वरून घेतलेली ही. तर हे पूर्ण जड आहे, भरपूर साडी जड आहे ही. आणि त्याच्यावर असे हत्तीचे जे आहेत हे तर पूर्ण असं वर्क वगैरे आहे ह्या साडीला. भरपूर जड आहे, त्यामुळे मला शक्यतो ही सारखी घालू अशी वाटत नाही. अशी आहे इतकं वर्क आहे ना की घालायला अजिबात मला नकोच वाटतं ते काय असेल तेव्हा. हे असं आहे त्याच्यावर पूर्ण साडीवर. आणि पदर पण खूप भरगच्च आहे याचा. सो मी दाखवते. असं पदर आहे, घातल्यावर खूप छान वाटते ही. चला, एक साडी आता मी खोललीच कारण ती व्यवस्थित करून ठेवायची होती म्हणून. सो त्याच्यानंतर ही सिम्पलमध्ये साडी आहे. ह्याच्यावर इतके फोटो छान येतात ना. म्हणजे असेच नॉर्मली लग्न झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी आम्ही गावी गेलो होतो आणि नॉर्मल फोटो काढायचे म्हणून मी ही साडी घालून गेलेले नाही. इतके सुंदर फोटो आलेले नाही. एकदम अशी सॉफ्ट आहे आणि आपण जेव्हा घरी घालायची असेल ना तेव्हा खूप छान आहे. ब्लॅक आणि ह्याच्यावर रेड तुम्ही मला बघितलं असेल एकदा दोनदा, मी व्हिडिओमध्ये पण घातलेली आहे.
आणि खूप म्हणजे खूप छान वाटते ही. तर हा साड्यांचा बॉक्स आहे. सो याच्यामध्ये मी बऱ्याचशा साड्या ठेवत जाते आणि काय होतं ना, खूप कमी जागा म्हणजे काय होतं कपाटमध्ये ह्याच्या बॉक्समध्ये साड्या घालून ठेवल्या ना की खूप छान साड्या राहतात. सो याची लिंक भेटली तर मी खालती डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईनच, कारण खूप छान आहे. ॲटलिस्ट मला वाटते 2 वर्ष झाले असेल हे घेऊन. खूप छान आहे. सो त्यानंतर जे आहे माझ्याकडे ही साडी आहे, ही थोडं ना असं सावलं टाईप म्हणतो ना त्या टाईपमध्ये आहे. सो बहिणीच्या लग्नाचं संग काढायसाठी गेलो होतो. सो तेव्हा मला तिथे ही बघितल्यावर खूप छान वाटत होती, मग तेव्हा मी ही घेतली होती आणि छान वाटते ही पण साडी, चापून चोपून बसते एकदम. सो ही एक आहे माझ्याकडे. घालणं खूप म्हणजे खूप कमी होतं माझ्याकडे. ही मस्त वाटते ही पण साडी. त्याच्यानंतर 2-3 वर्षाच्या पूर्वी ना हे नथच्या साड्यांचा जेव्हा हे आलेला होता, सो तेव्हा मग मी ही साडी घेतली होती. आता ही थोडीशी उलटी करून ठेवलेली आहे. आता ही ना अशी उलटी आहे, कशी दाखवायची. सो ही ह्याच्यामध्ये आहे जे की ह्या असं नथ चालू होतं. ही पण खूप छान वाटते. सो ही एक आहे. पटपट पटपट दाखवते मी. सो त्याच्यानंतर ही ब्लॅक कलरची संक्रांतीसाठी म्हणून मग मी घेतली होती. आता कशा घडी घालून ठेवताना मी इतक्या व्यवस्थित नव्हतं ठेवलेलं. सो ही एक आहे. ही माझ्या लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीसाठी मग मी घेतलेली. खूप छान वाटते ही पण साडी. ही खूप महाग नाही होती. मूळचंदमधून मला वाटते 600पर्यंत मी घेतली होती. लग्नाच्या म्हणजे 6-7 वर्षापूर्वीची आहे ही साडी. पण खूप छान वाटते, केव्हाही घातली ना तरी खूप मस्त वाटते ही साडी. सो त्याच्यानंतर ही माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये मी घेतलेली. एक मिनिट. ही साडी खूप छान, म्हणजे अजूनही इतकी बघायला भेटत नाही या साडीमध्ये. आणि फोटो तर इतके छान आले होते ना. सो साधारण ही 2200ला वगैरे घेतली होती मी तेव्हा. आणि याचा पदर पण खूप छान आहे. असा पदर, सो असा पदर आहे याचा आणि खूप छान वाटते ही पण साडी. मला आता प्रत्येक साडीचे नावं वगैरे अजिबात माहीत नाही आहेत. सो माझं कसं असतं ना, मी दुकानमध्ये गेली, एखादी जर साडी आवडली की डायरेक्ट घेऊन टाकते. मला त्याचं काही हेच नसतं. आणि त्याच्यानंतर मग ही एक आहे. ही पण खूप छान वाटते. आता एवढं लाईटमध्ये दिसणार नाही, पण याचे फोटो वगैरे खूप छान. ही मला कोणीतरी दिलेली होती. सो मग ती मी छान वाटत होती म्हणून तेव्हा घातलेली. सो अशी आहे काहीतरी. सो ही पण याचा ब्लाऊज मी पहिल्यांदाच प्रिन्सेस कटवाला शिवलेला, खूप छान वाटत होता. सो त्याच्यानंतर इथं ही साडी मी मूळचंदमधून घेतलेली आहे. काही होतं मला माहीत नाही, पण काहीतरी होतं म्हणून मग मी तेव्हा घ्यायसाठी गेली होती. आणि ह्याचा जो ब्लाऊज आहे तो मी अजून शिवला नाही आहे. म्हणजे 4-5 वर्षापूर्वी मी ही साडी घेतली होती. ही पण खूप छान आहे, पण थोडीशी काय होते घातलं की फुलते भरपूर. सो त्यामुळे मग मी शक्यतो ना घालत नाही. फुलते ना त्यामुळे नको वाटतं ते. नाहीतर साडी खूप छान आहे ही. मग ह्याला कोणीतरी लागतं परफेक्ट असं साडी घालवण्यासाठी. ही अशी आहे. सो त्याच्यानंतर इथे ही आहे. ही मला आईनं दिलेली आहे साडी लास्ट इयरला. ही पण खूप छान आहे अशी. 2-1 वर्ष झाली असेल ही आईने दिलेली होती. तुम्ही बघितलं असेल, मी एकदा घातलेली. ही साडी खूप छान, एकदम सॉफ्ट आहे आणि बसताना पण खूप म्हणजे खूप छान बसते. त्याच्यानंतर इथे एक साडी आहे. ही मी घातली नाही, एवढी मला आवडत नाही ही. म्हणजे असं होतं ना आपल्याला की काढताना पण छान वाटते म्हणून काढतो आणि त्याच्यानंतर घालताना मग अजिबात घालू वाटत नाही. सो त्या टाईपमधली ही साडी आहे. सो मला इतकी नाही आवडत, त्यामुळे मग मी घालतच नाही ती. आणि त्याच्यानंतर मग ही माझ्या 7 महिन्यासाठी मग म्हणून मी घेतली होती. पैठणी टाईप हवी होती म्हणून मग ही मग तेव्हा मग मी जी आहे सो ती घेतली होती. ही पण छान आहे असं आहे.
आतमध्ये ही अशी आहे. तो त्याच्यानंतर ना आता ही सध्याच मी जेव्हा साड्यांचा बिझनेस चालू केला होता तेव्हा माझ्याच कलेक्शनमधली मग मी ही साडी काढली होती. मला खूप म्हणजे खूप आवडली होती म्हणून. आणि खूप छान आहे ही पण साडी. घातल्यावर खूप मस्त वाटते. मेन म्हणजे चापून चोपून बसते. आणि हा त्याचा पदर आहे. सो ही गीता एक साडी आहे. त्याचं ब्लाऊज पण खूप त्या ताईंनी छान शिवून दिलं होतं. आणि त्याच्यानंतर मग ही मी घेतली होती साडी अशीच घरी घालायची म्हणून, पण एकदा दोनदाच घातली असेल आणि बाकी मग ज्या आहे सो तशीच आहे ही पण साडी. एवढं काही घालण्यात आली नाही. आणि ह्या तुम्ही बऱ्याच सगळ्यांच्या अंगावर बघितलं असेल. आणि मला असं होतं ना की सेम साडी कोणाच्या अंगावर बघितली नाही की मला अजिबात घालू वाटत नाही. सो त्यामुळेच मग मी कमी घालते. पण त्याचं कापड वगैरे खूप छान होतं. आणि त्याच्यानंतर माझ्याच कलेक्शनमधली परत एक साडी आहे. ही पण खूप म्हणजे खूप छान वाटते साडी. सो विचार केला होता गावाला गेले तेव्हा घालेन म्हणून, पण शेवटी असं झालं ना की वेळच नाही भेटला कुठं घालायसाठी म्हणून. सो ही एक राहिली होती. ही पण खूप छान आहे. इतकी सॉफ्ट आणि मस्त आहे. म्हणजे मला खूप ऑल टाईम माझी फेवरेट साडी आहे ही. खूप छान आहे. सो ही एक आहे. आणि त्याच्यानंतर ही पण मी अशीच घरी घालायसाठी म्हणून 2-4 वर्षापूर्वी घेतलेली. पण असं होतं ना की सेम कलर नको वाटतात. त्यामुळे मग ही मी खूप कमी घालते घरी घालायसाठी म्हणूनच घेतलेली. आणि त्याच्यानंतर ही पण आहे रेड कलरमध्ये. ही पण खूप छान आहे. थोडेसे पार्टी टाईपमध्ये नसतात ना त्या टाईपमध्ये आहे ही. आणि ही घातली मी बऱ्याच वेळेला. ही पण उलटी आहे वाटतं. अशी थोडीशी हे आहे ही साडी. छान वाटते ही पण घातल्यावर. मला ही पण साडी खूप आवडते अशी. म्हणजे पटकन घालता येते साडी. सो आणि त्याच्यानंतर ही एक साडी आहे. ही मला आईनेच दिलेली आहे. म्हणजे आईकडची होती साडी. सो मला छान वाटत होती म्हणून मग मी घेतलेली. आणि खूप छान वाटते ही पण साडी. म्हणजे पटकन घालता येते म्हणून. सो ही ते का आता मी पटपट ह्याच्यासाठी करते की माझ्या मोबाईलमध्ये ना स्पेस खूप कमी होतो आहे. आणि त्यामुळे जे आहे ते काही फोटोज डिलीट करावे लागायला लागले तेव्हा जाऊन पुढचा व्हिडिओ व्हायला लागला आहे. सो त्यामुळे मी पटापट त्याच्यानंतर ही एक सिम्पलच साडी आहे. साधारण 700 रुपयाला वगैरे घेतलेली मी घरी घालायची म्हणून. पण इतका काही योगच येत नाही घालायचा. आणि कधी मध्येच घातलेली आहे ही पण साडी. आणि त्याच्यानंतर मला वाटतं आता संपत आलेल्या आहेत साड्या. सो ही काय माझी नाही आहे. ही बहिणीची आहे. म्हणजे तिची साडी माझ्याकडे राहिली होती. सो विचार आहे की हीच वटपौर्णिमाला घालायची म्हणून. आणि त्याच्यानंतर मग आता ही काही मी खोलून दाखवणार नाही आहे कारण ही तुम्ही मला बघितलंच आहे घातलेली आता मी गावी गेलेली. सो ती एक साडी आहे इथं. आणि त्याच्यानंतर मग ही एक पार्टी वेअर साडी मी काढून ठेवली आहे अजून. म्हणजे माझ्याच कलेक्शनमधली आहे ही. सो ही मला घालायची आहे. बघू ब्लाऊज वगैरे शिवायचा आहे म्हणून मग ही साईडला थोडीशी काढून ठेवलेली आहे. कारण पार्टीवेअर साड्या माझ्याकडे खूप कमी आहेत. सो त्यामुळेच आत्ता काठपदर भरपूर आहेत आणि पार्टीवेअरचं थोडंसं कलेक्शन करावं लागणार आहे. सो ह्या झाल्या सगळ्या साड्या. ह्यामधल्या लग्नातल्या साड्या काहीच नाही आहेत माझ्याकडे. फक्त ती एक ही वाली आहे ना, ही वाली एवढीच माझी लग्नातल्या आहेत. बाकी सगळ्या लग्नातल्या साड्या ज्या आहेत त्या गावाकडे आहेत म्हटलं ना तरी चालेल. म्हणजे हळदीची साडी, साखरपुड्याची साडी आणि अजून एक साड्या असतात ना, ह्या सगळ्या साड्या मी सासूबाईंना देऊन टाकल्या होत्या. साखरपुड्याची पण साडी मी एकदा पण घातली नव्हती. सो ती मी त्यांनाच देऊन टाकली होती. सो तुम्ही घाला म्हणून. कारण ठेवून असंच काय करण्यात काय अर्थ नसतो. आणि माझ्या इकडून पण घेतलेल्या ज्या साड्या होत्या सो त्या गावीच आहेत. म्हणजे माझ्या माहेरीच आहेत थोड्या साड्या. आणि बाकी मी ज्या घालत नव्हते लग्नामध्ये काढलेल्या होत्या म्हणजे सासरकडून काढलेल्या होत्या. सो त्याच्यामधली एक जी वरातीवरचा आंबा कलरचा जो शालू असतो तो इतकाच ठेवला मी. बाकीच्या सगळ्या साड्या मी त्यांनाच देऊन टाकल्या होत्या. सो त्या वापरतात की नाहीत मला माहीत नाही. जेवढ्या सिम्पल होत्या सो त्या त्यांनी घातल्या होत्या. आणि बाकीच्या साड्या मग त्यांनी ठेवल्या असतील तशाच. मी म्हटलं की मी तेव्हा गावाकडे जाणे ना आमचं खूप कमी असायचं. इव्हन आताही आम्ही खूप कमी जातो येतो. सो त्यामुळे माझा काही तेवढं यूज होत नव्हता. आणि कपाटांमध्ये उगाच चुंदून ठेवण्यामध्ये काही अर्थ नसतो. उलट त्या कोणीतरी यूजमध्ये आणल्या की तेवढंच त्याचं हे होतं. म्हणून मी सगळ्या त्यांना देऊन ठेवल्या होत्या. आणि त्याच्यानंतर थोड्या मी काही
म्हणजे माझं कसं आहे ना की मी ज्या घालत नाही ते एकतर आईला देऊन टाकते किंवा मग माझ्या सासूबाईंना देऊन टाकते. इवन मी माझ्या सासूबाईंना मला कधी जर कुठं गेली आवडली तर त्याही मी भरपूर वेळा त्यांना अशा सिम्पलमध्ये साड्या आवडतात म्हणून त्याही मी त्यांना घेऊन द्यायची. कारण माझं कसं व्हायचं ना की मी खूप अशा कमी घेताना घेतल्या तरी आपण ज्या टाईपमध्ये घेतो ना सो त्यांना त्या आवडत नाहीत. सो मग त्यामुळे स्पेशली त्यांच्यासाठी मी असं घेऊन वगैरे द्यायची. मग आता माझ्या बऱ्यापैकी साड्या ज्या आहेत ते इथं आहेत आणि बाकीच्या ज्या सगळ्या आहेत ते माझ्या माहेरी आहेत आणि सासरी काही एवढ्या नाहीच आहेत कारण मी ज्या घालत नाही त्या त्यांना देऊन टाकल्या होत्या. सो हे माझं कलेक्शन होतं साड्यांचं. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि खूप गडबडीमध्ये झालेला आहे हा व्हिडिओ कारण विहान जो आहे तो झोपलेला पण होता आणि माझ्या मित्र ह्याच्यामध्ये ना स्पेस नाही आहे त्यामुळे मी सांगितलं ना सारखा मोबाईल जो आहे तो स्टॉप होत होता त्यामुळे मला व्हिडिओ सारखे डिलीट करून करावं लागलेलं आहे. त्यामुळे मला माहीत नाही की कसा झालेला आहे त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक साडी खोलून नाही दाखवली आहे. आय होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.